प्रकरण तसं तामिळनाडूतलं आहे, पण सध्या कोंडी झालेली आहे ती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची. तसं होण्याचं कारण काय, तर तामिळनाडूमधल्या एका मंदिराच्या जवळच्या टेकडीवर दिवा लावण्याचा जो वाद होता, तो तामिळनाडू सरकार विरुद्ध तिथला हिंदू समुदाय असा वाद निर्माण झाला आणि तो वाद पोचला मद्रास हायकोर्टामध्ये. मद्रास हायकोर्टानं हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला, जो निर्णय मान्य करायला तामिळनाडूचं सरकार तयार नाही. आणि याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचा संबंध काय, तर तामिळनाडूचं सरकार फक्त निर्णय मान्य करायला तयार नाही एवढंच नाही, तर या निर्णयाच्या विरुद्ध निर्णय देणाऱ्या जजच्या विरुद्ध महाभियोग आणून त्या जजला घरी बसवायचा प्रयत्न सध्या तामिळनाडूच्या सरकारनं चालवलाय. ज्याच्यासाठी ज्या खासदारांनी त्या महाभियोगाच्या प्रस्तावावर सह्या केल्यात त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार देखील आहेत. त्यामुळे आता असं म्हटलं जातं की उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा हिंदुत्ववादी राहिला नाही, तो हिंदूंच्या विरोधात तामिळनाडू सरकारला मदत करतोय. नक्की तामिळनाडूमध्ये काय काय घडलंय आणि नेमकं प्रकरण काय आहे ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. तामिळनाडूमध्ये थिरुपरमकुंदरम नावाची एक टेकडी आहे. या टेकडीच्या पायथ्याला एक शिवाचं आणि कार्तिकेयाचं मंदिर आहे आणि या टेकडीच्या बरोबर वरती साधारण 500 मीटर अंतरावर एक दर्गा आहे. तो दर्गा आहे सय्यद सिकंदर बदुशा नावाच्या एका इस्लामिक संताचा. आता इथं वाद नेमका काय झालाय, तर या टेकडीवरती संपूर्ण अधिकार आमचा आहे असं हिंदूंचं मत आहे आणि या संपूर्ण टेकडीवरती आमचा अधिकार आहे असं मुस्लिम समुदायाचं म्हणणं आहे. खरं तर या टेकडीवर सगळा अधिकार आहे तो हिंदूंचा आहे असं या अगोदर देखील काही संस्थांनी मान्य केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगतो. हा वाद जेव्हा हायकोर्टामध्ये गेला तेव्हा हायकोर्टानं असं सांगितलं की या मंदिराच्या टेकडीवर जो एक दीपस्तंभ आहे, या दीपस्तंभावरती दिवा लावण्याचा अधिकार तिथल्या हिंदू समाजाला आहे. त्यामुळे थिरुपरम सुंदरमच्या या टेकडीवर दिवा लावण्याचा प्रयत्न हिंदू समुदाय करत होता, पण तामिळनाडू सरकारनं सांगितलं की असं करता येणार नाही आणि तामिळनाडू सरकारनं तिथं या लोकांना जाण्यापासून मज्जाव केला. आणि तामिळनाडू सरकार एवढं करून थांबलं नाही, तर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये पेटिशन फाईल केली की या जे काही सध्या चाललंय तामिळनाडूमध्ये ते थांबवावं. तामिळनाडू सरकारनं असं करण्याचं कारण काय, कारण तामिळनाडूमध्ये येत्या 3-4 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये तामिळनाडूमधल्या मुस्लिम समाजाला दुखवणं हे डीएमकेला परवडणार नाही. त्यामुळे स्टॅलिन यांचं असं म्हणणं आहे की इथं अशा प्रकारची कोणतीही पूजा किंवा दिवा लावण्याची प्रथा निर्माण करणं अयोग्य आहे आणि त्यासाठी असा ज्यांनी कोणी निकाल दिलाय त्यांच्या विरोधात ते आपली ऍक्शन घ्यायला तयार आहेत. या टेकडीवर असणारा दर्गा हा 12व्या शतकातला आहे. 12व्या शतकातले एक सुफी संत सय्यद सिकंदर बदुशा यांच्या नावानं हा दर्गा आहे आणि हा वाद जवळजवळ स्वातंत्र्याच्या पूर्वीच चालू झाला होता की ही संपूर्ण टेकडी नेमकी कोणाची. त्यावेळी ब्रिटिश प्रायव्ही काउन्सिलमध्ये हा संपूर्ण वाद पोहोचलेला होता आणि 1931 साली प्रायव्ही काउन्सिलनं सांगितलेलं होतं की ही संपूर्ण टेकडी हिंदू समुदायाची आहे. आणि त्यानंतर ASIनं म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानं देखील हे मान्य केलं होतं की या संपूर्ण टेकडीवर हिंदूंचा अधिकार आहे, जरी हिंदूंचं मंदिर हे टेकडीच्या पायथ्याला असलं तरी. त्यामुळं हिंदूंचं असं म्हणणं आहे की या टेकडीवर कुठेही दीप प्रज्वलन करायला किंवा दिवा लावायला आम्हाला बंदी नसावी आणि म्हणूनच त्यांना वरती असलेल्या दीपस्तंभावरती दिवा लावायचा आहे आणि तामिळनाडू सरकार हे करून द्यायला सध्या तयार नाही. हायकोर्टानं जो निर्णय दिलाय त्यामध्ये देखील त्यांनी असं सांगितलं की सगळ्या लोकांनी मिळून टेकडीवरती जाऊन दिवा लावायचा नाहीये, तर अगदी लिमिटेड लोकांनी टेकडीवर जायचंय आणि तिथं दिवा लावायचा. दिवा लावणे तुमचा हक्क आहे, पण तिथं असलेल्या दर्ग्याला कोणताही त्रास व्हायला नको याची काळजी घेतली जावी असं हायकोर्टानं देखील सांगितलंय. पण तरीही तामिळनाडू सरकार काहीही करून द्यायला तयार नाही. मग तामिळनाडू सरकार फक्त सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन गप्प बसलं नाही, तर तामिळनाडू सरकारनं आता ठरवलंय की ज्या जजनी म्हणजे GR स्वामीनाथन यांनी हा निर्णय दिलाय त्या जजलाच घरी बसवायचं. त्यासाठी काय करावं लागेल, तर हायकोर्टाच्या जजला घरी बसवण्यासाठी भारताच्या लोकसभेमध्ये तसा एक प्रस्ताव आणायला लागेल, ज्याला महाभियोग असं म्हटलं जातं. या महाभियोगावरती कमीत कमी 100 खासदारांच्या सह्या लागतात आणि या 100 खासदारांच्या सह्या करून हा महाभियोगाचा प्रस्ताव तामिळनाडूच्या सरकारनं आणि इंडिया ब्लॉकनं लोकसभेचे स्पीकर असलेल्या ओम बिर्ला यांच्याकडे सादर देखील केलाय, ज्यावरती जवळजवळ 112 लोकांच्या सह्या. आता याच्यामध्ये काय होईल, तर हा प्रस्ताव जर मान्य झाला तर त्याच्यामध्ये चौकशी होईल आणि चौकशीमध्ये तामिळनाडू सरकारचं असं म्हणणं आहे की हा जो काही निर्णय दिलाय तो हिंदूंच्या बाजूने दिला गेलाय. याच्यामध्ये संविधानातलं जे सेक्युलरिझमचं जे धर्मनिरपेक्षतेचं तत्व आहे या तत्वाची पायमल्ली झालेली आहे, म्हणून हा निर्णय अयोग्य आहे आणि म्हणूनच जजनं जे काही निर्णय दिलाय तो चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या इंटेन्शननं दिलाय. म्हणून या जजला घरी बसवलं पाहिजे किंवा जज या पदावरून काढलं पाहिजे आणि त्यासाठी हा महाभियोग दाखल केलेला आहे. अर्थात आजपर्यंत स्वतंत्र भारतात कुठल्याही जज विरुद्ध
महाभियोग पूर्ण झालेला नाही. असा करायचा प्रयत्न या अगोदर झाला होता. आता सध्या देखील दिल्लीमधल्या एका हायकोर्टाच्या जजच्या विरुद्ध असा प्रस्ताव येणार आहे अशी चर्चा आहे, पण असा अजूनपर्यंत आलेला नाही. मान्य तर कधीही झालेला नाही आणि हा तर विरोधी पक्ष आहे, त्यामुळे यांचा महाभियोग देखील मान्य अजिबातच होणार नाही. पण तरी देखील तामिळनाडू सरकार असा प्रयत्न सध्या करते आहे. जस्टिस जी.आर. स्वामीनाथन यांच्याबद्दल सांगायचं तर ते 2017 पासून ॲडिशनल जज म्हणून मद्रास हायकोर्टामध्ये आले. 2019ला त्यांची पूर्णवेळ जज म्हणून नेमणूक झाली होती. त्यांचा कार्यकाळ साधारणतः 2030 पर्यंत असणार आहे. आता इथं शिवसेनेचा प्रॉब्लेम होण्याचं कारण काय आहे, तर इंडिया ब्लॉकमध्ये ज्यामध्ये टीएमसी आहे, डीएमके आहे, काँग्रेस आहे, अशा अनेक पक्ष आहेत. त्यांच्याच बरोबर तिथं शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष देखील आहे. या इंडिया आघाडीमध्ये या सर्व पक्षांची एकी राहावी म्हणून जे काही करायचं आहे त्या सर्व पक्षांनी मिळून करायचं आहे. त्यामुळे सगळ्या खासदारांनी मिळून जो प्रस्ताव महाभियोगासाठी दिलेला आहे या जजच्या विरुद्ध, त्या प्रस्तावावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पक्षाच्या खासदारांनी म्हणजे अरविंद सावंत आणि आणखी काही खासदारांनी सह्या केलेल्या आहेत. त्यामुळे या पक्षाची आता अडचण अशी झालेली आहे की जो काही निर्णय दिलाय तो हिंदूंच्या बाजूने दिलेला निर्णय आहे. ज्या व्यक्तीने निर्णय दिलाय त्या व्यक्तीने हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला म्हणून त्याच्या विरुद्ध तामिळनाडू सरकार चाललेलं आहे आणि तिथं त्याच गोष्टीमध्ये शिवसेना पक्ष देखील त्यांना साथ देतोय. म्हणजेच शिवसेना हिंदुत्वाच्या विरोधात चाललाय आणि शिवसेनेनं हिंदुत्व सोडलेलं आहे असा विरोधक आता आक्षेप घेत आहेत. अशा पद्धतीचे मेसेज देखील सध्या सर्क्युलेट होत आहेत आणि आजच गोपीचंद पडळकर यांनी देखील अशाच पद्धतीची भूमिका घेतली. ते म्हणाले शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष होता पण आता तो हिंदुत्ववादी राहिला नाही, नाहीतर त्यांनी हिंदूंच्या विरोधात ही भूमिका घेतली नसती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना इंडिया आघाडीबरोबर फरफटत जाताना प्रत्येक वेळेला आपला स्वतःचा निर्णय घ्यावा लागेल आणि स्वतः आपल्याला त्यांच्या निर्णयामध्ये सहभागी व्हायचं आहे का नाही हे ठरवावं लागेल. अन्यथा त्यांची अडचण यापेक्षा जास्त होऊ शकते, कारण प्रत्येक राज्याच्या निवडणुका बघून तिथला पक्ष निर्णय घेत असतो. असे निर्णय उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला परवडणारे नाहीत. तामिळनाडूमधलं या प्रकरणाबद्दल, इथं दिलेल्या हायकोर्टाच्या निर्णयाबद्दल आणि जो काही वाद आहे त्याच्याबद्दल आणि उद्धव ठाकरे यांच्या अडचणीबद्दलचा हा विषय तुम्हाला समजला का? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी सह्या करायला हव्या होत्या का की नको होत्या, याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.